हिंदुस्थानात पंजाब, दिल्ली, फरुखाबाद ते रोहिलखंडापर्यंतच्या पट्ट्यात प्रमुखत्वे मुस्लिम राजसत्तेचे संचलन करीत असलेल्या मुस्लिमांमध्ये मोगलनी अफगाण पठाण या दोन मुस्लिम जातींमध्ये अंतर्गत द्वेष आणि बादशाही पदाविषयी तीव्र स्पर्धा कधी प्रकटपणे तर कधी गुप्तपणे सारखी चालत आलेली होती. दिल्लीच्या पूर्वीच्या सुलतानशाह्या ह्या अफगाणांच्या होत्या. त्या सुलतानशाहीतील शेवटच्या अफगाण वंशाचा उच्छेद करूनच मोगलांचा विजेता आक्रमक बाबर ह्याने दिल्लीची बादशाही जिंकून घेतली होती. हे ह्या ग्रंथातही मागे सांगितलेच आहे. तरी सुद्धा ह्या मोघल बादशाहीतही अनेक अफगाण सरदारांचे वर्चस्व चालूच होते. त्या अफगाणी वर्गात रोहिले आणि पठाण यांची लहान मोठी संस्थाने होती. पुढे थोड्याच दिवसात मराठ्यांची विजयी सैन्ये उत्तर हिंदुस्थानात हिंदू राज्ये ठिकठिकाणी स्थापित जेव्हा दिल्लीला येऊन पोचली आणि दिल्लीच्या राजकारणात त्यांच्या सहाय्या वाचून जवळजवळ पानही हालेनासे झाले, तेव्हापासून ते सारे मुसलमानी पक्ष मराठ्यांचे बादशाहीतून उच्चाटन करण्याचे कार्य मात्र प्रथम एकजीव होऊन जात. परंतु तरीही पुढे त्या मुसलमानातील फुटीरनी कारस्थानी नेते आपापल्या पक्षासच मराठ्यांचे सहाय्य गुप्तपणे घेऊन एकमेकांचा पाडाव करण्याचा प्रयत्न करू लागले. अहमद शाह अब्दालीची हिंदुस्थानवरील स्वारी. दिल्लीतील ह्या उलाढालीकडे अब्दालीचे पूर्ण लक्ष होते. तिकडील रोहिले पठाण ही मराठ्यांच्या द्वेषाने आणि मोगल बादशहाला उलथून पाडून पूर्वीची आपली पठाणी बादशाही सर्व हिंदुस्थानावर स्थापावी, नाहीतर आपलेही अस्तित्व मराठे उरू देणार नाहीत, अशा विवंचनेत होते. हे तो जाणून होता. ह्या संकटातून वाचण्याचा त्यांना एकच मार्ग काय तो सुचत होता. त्याप्रमाणे त्या पठाण रोहिल्यांच्या पुढाऱ्यांनी पठाणांचा नवीनच झालेला स्वजातीय बादशाह आणि जो आजवर त्यांच्या ह्या राजकारणास पाठिंबाही देत आलेला होता त्या अहमद शाह अब्दालीला पत्रे धाडली की हिंदुस्थानात इस्लामास जिवंत ठेवावयाचे असेल तर आता आपण धावून या. अहमद शाह अब्दालीच्या मनातही हिंदुस्थानात चालू असलेली मरणोन्मुख मोगल सत्ता नष्ट करून पूर्वीप्रमाणे तेथे पठाणी बादशाही स्थापन करावी ही उत्कट महत्वाकांक्षा होतीच. पण तो पूर्वी नादिरशहाच्या स्वारीत त्याचे समवेत हिंदुस्थानात आलेला होता आणि मराठ्यांच्या वाढत चाललेल्या प्राबल्याची त्याला चांगली कल्पना होती. म्हणून तो सावधपणे एक पाऊल पुढे टाकीत चालला. आतून दुआबीतील राहिले पठाणांना यथेच्छ सैनिक सहाय्य पोचवून अब्दाली स्वतः सन 1748च्या जानेवारी महिन्यात लाहोरपर्यंत चालून आला आणि त्याने लाहोर हस्तगत केले. हीच त्याची स्वतःची हिंदुस्थानवरील पहिली स्वारी होय. पण मोगल बादशाच्या सैन्याने लाहोरजवळच त्याच्या आघाडीच्या सैन्याचा पराभव केला आणि त्याचा दिल्लीचा मार्ग रोखून धरला. तिकडे त्याच्या पिछाडीवर त्याचा शत्रू जो इराणचा बादशाह तोही काबूलवर स्वारी करण्याचा बेतात आहे असे त्याला कळले. मोगल बादशाहानेही त्याच्या प्रतिकारासाठी मराठ्यांना तात्काळ बोलविले आहे आणि ते मराठे ससैन्य दिल्लीकडे येण्यासाठी निघाले आहेत हे वृत्ताती त्याला कळले. तेव्हा दिल्लीवर चालून जाण्यास ही वेळ ठीक नाही हे त्या धूर्त सेनापतीने ओळखून अहमद शाह अब्दाली परत काबूलकडे निघून गेला. पण जाण्याआधी सारा पंजाब हा माझ्या अफगाण राज्याच्या सत्तेखाली आहे ही घोषणा मात्र त्याने पुन्हा सर्व हिंदुस्थानभर करवली. मरणोन्मुख मुस्लिम बादशाहीच्या शरणागतीचा मराठ्यांशी पहिला करार. मध्यंतरी दिल्लीच्या मोगल बादशहाने मराठ्यांशी अत्याग्रहाने करार करून त्यांच्याकडे हिंदुस्थानातील बंगाल, बिहार, ओरिसा ते सिंध, मुलतान, सुभा, सारा, पंजाब, रोहिलखंड, दुआबसुद्धा दक्षिणेतील सर्व सुभ्यांसह साऱ्या हिंदुस्थानचा राज्यकारभार मराठ्यांकडे सोपविला होता. ह्या कराराप्रमाणे त्या दिवसापासून बादशहाच्या ह्या कागदी वचनाने तरी मराठे हेच वस्तुतः हिंदुस्थानचे राजसत्ताधीश झाले होते आणि बादशाह हा केवळ एक नामधारी पुतळा उरला होता. मराठ्यांना वरील बादशाहीच्या राजसत्तेच्या मिळालेल्या सर्व अधिकारांचे परिवर्तनात जे प्रचंड दायित्व अंगीकारावे लागले ते अर्थातच हे होते की मराठ्यांनी कोणत्याही अंतर्गत किंवा सरसीमेच्या पलीकडील बाह्यदेशीय
शत्रूंच्या स्वाऱ्यांपासून वा उपद्रवांपासून बादशाहीचे संरक्षण केले पाहिजे. हे दायित्व प्रचंड असताही स्वीकारण्याचे सामर्थ्य हिंदू पादशाही स्थापन करीत आणलेल्या हिंदूमधील एका मराठ्यांच्या मनगटात होते. म्हणूनच त्यांनी ही अट एखाद्या वरदानासारखी तत्परतेने स्वीकारली. अब्दालीची हिंदुस्थानवर दुसरी स्वारी. ह्या कराराची कुणकुण आधीच वर्ष 6 महिन्यांपासून अब्दालीला कळलेली होती. त्यासाठी त्याने इसवी सन 1749 मध्ये मराठ्यांना केवळ प्रतिरोध करण्यासाठी म्हणून हिंदुस्थानवर दुसरी स्वारी केली. तेव्हा पंजाबचा मोगल बादशाहचा अधिकारी जो मीर मन्नू होता त्यानेच निरुपाय म्हणून अब्दालीला ठठ्ठा, सिंध, मुलतान, पंजाब हे सुभे आणि त्याच बाजूचे इतर किरकोळ प्रदेश देऊन टाकले आणि अब्दालीची त्या प्रदेशावरील अधिसत्ता मान्य केली. पण ह्याच प्रदेशावरची राज्यकारभाराची सारी सत्ता मराठ्यांना बादशहाने दिल्याचे वरील करारात जे लिहिले आहे ते या मोगल बादशाहीचा अधिकारी असलेल्या मीर मन्नूच्या शरणागतीने पुसून टाकले गेले. इतके समाधान सध्या पुरे आहे. अधिक प्रसंग करण्याची ही वेळ नव्हे असे पाहून अब्दाली पुन्हा काबूलकडे निघून गेला. पण बादशहाच्या अधिकाऱ्याच्या या दुटप्पीपणामुळे बादशहानेही त्यास गुप्त संमती दिली. ह्या विश्वासघाताने मराठे चिडून गेले. सापाच्या शेपटीवर जाणून बुजून पाय द्यावा त्याप्रमाणे मराठ्यांशी झालेला बादशाही करार तुच्छ मानून त्याच सिंध, ठट्टा ते पंजाबपर्यंतच्या प्रदेशाचे स्वामित्व अब्दालीने हिसकावून घेतले. ह्याचा सूड घेण्यास मराठे चवताळून उठले. त्यावेळेत दक्षिणमध्येही मुस्लिमांच्या पोर्तुगीजाधिक पाश्चिमात्यांशी आणि साऱ्याच्या ग्रहकलहाची हे राजकीय संघर्षात मराठे गुंतले होते. यास्तव नानासाहेब पेशवे यांनी पहिली आघाडी म्हणून उत्तरेकडे सतत झुंजलेल्या आणि म्हणून तिकडचा पूर्ण अनुभव असलेल्या मल्हारराव होळकर आणि जयाजीराव शिंदे या मराठी प्रमुख वीरांनाच तिकडची व्यवस्था लावण्यास आज्ञापिले. त्याप्रमाणे लागलीच त्या दोघा मराठे वीरांनी यमुना नदी ओलांडली आणि 50-60 सहस्र पठाण रोहिल्यांचे सैन्य जे कादरगंज येथे तळ देऊन बसले होते त्याच्यावरच सन 1751 मार्च 20 ला अकस्मात चाल केली. पठाणांनी अत्यंत चिकाटीने ठाव धरला, पण शेवटी मराठ्यांनी त्या अस्सल पठाण रोहिल्यांच्या संयुक्त सैन्याची धूळधाण उडवली. ह्या विजयामागोमाग अहमद खान बंगश हा पठाण फरुखाबादला सशस्त्र चालून आला होता. त्यावरही मराठे तसेच चालून गेले. अहमद खान फारुखाबादेत घुसला तेवढ्यात त्याच्या सहाय्यास येणारे रोहिल्याचे दुसरे बलवत्तर सैन्यही त्याला येऊन मिळाले. पण मराठी सैन्याने त्या एकत्र झालेल्या दोन्ही अस्सल पठाण रोहिल्यांच्या प्रचंड सैन्यास सन 1751च्या एप्रिलमध्ये एकत्रच वेढून टाकून रणांगणात खेचले आणि त्या प्रचंड सैन्यावर तुटून पडून दिनांक 28 एप्रिल 1751 ह्या दिवशी घनघोर संग्रामात त्यांचा पूर्ण पराभव केला. 20-25 सहस्र पठाण उभे कापून काढले. त्यांचे शिबिर सुद्धा झाडून सारे लुटून घेतले. सहस्रावधी घोडी, हत्ती, उंटनी तोफखाना पाडाव केला. जयाप्पा शिंदे आपल्या पत्रात लिहितात, ती सारी लूट हरिभक्तांनी घेतली. ह्या लढायांचे वर्तमान पेशव्यास कळताच स्वतः नानासाहेबांसारख्यांना सुद्धा मराठ्यांच्या ह्या पराक्रमाची स्वतःला सुद्धा धन्यता वाटू लागली. त्यांनी सरदारांनी सैन्यास उत्तेजन देणाऱ्या उत्तरात स्वतः लिहिले की, शाबास, तुमच्या हिमतीची दिलेरी रुस्तुमीची दक्षिणेच्या फौजांनी गंगा यमुना पार होऊन पठाणांशी युद्ध करून फत्ते पावावे हे कर्म लहान सामान्य नव्हे. तुम्ही एकनिष्ठ कृतकर्मे दौलतीचे स्तंभ आहात. इराण तुराण पावेतो लौकिक झाला. वजीर पळाला असता फिरोन फत्तेच्या मसनदीवर बसविला. त्या अस्सलनी अव्वल मुस्लिमांचाही गर्व मराठ्याने वारंवार धुळीस मिळविला. हिंदूंच्या त्यातही मराठ्यांच्या पराक्रमाला शक्य ते वैगुण्य आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादी मराठ्यांच्या शत्रूंनी लिहिलेल्या इतिहासातच नव्हे तर आपल्या हिंदू लोकांच्याही दास्यसुलभ वृत्तीने देशोदेशी लिहिलेल्या इतिहासातूनही असे एक ठराविक
विधान करण्यात येते की पुढे पुढे हिंदुस्थानात मुसलमानाचे जे पराभव होत गेले आणि त्यांचे राज्य मराठे खिळखिळे करू शकले, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदुस्थानात पूर्वी स्वाऱ्या करणारे मूळचे अरब, मोगल, तुर्क, इराणी, तुराणी, अफगाण हे लोक त्या त्या वंशाचे, जातीचे, अस्सल रक्ताचे नि अवसानाचे होते.